हदगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या वतीने विकास कामांना गती देण्यात आली आहे। आज रोजी बामणी फाटा येथून करमोडी उंचाडा नालंगी नेवारी मार्ग बाळापूरकडे ये-जा करण्यासाठी असलेल्या 251 महाराष्ट्र राज्य क्रमांक या रस्त्याचे भूमिपूजन करमोडी येथे करण्यात आले आहे। या कामासाठी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या वतीने 9,21,00,000 रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे आणि या रोडचे भूमिपूजन करण्यात आले आहे। करमोडी येथील महादेव मंदिरात तीर्थक्षेत्राचा दर्जा लवकरच देण्यात येईल असे आमदार यांनी आश्वासन दिले व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर चालू असल्यामुळे करमोडी येथील नागरिकांनी आमदार माधवराव पाटील यांचे आभार मानले। जवळपास बामणी फाट्याहून ते नेवरवाडीपर्यंत जिथं रस्त्याचे मध्ये पॅचेस खराब आहेत ते पूर्ण त्या ठिकाणी रस्ता सलग व्यवस्थित झाला पाहिजे म्हणून मधले जे पॅच आहेत ते पॅच पूर्ण त्या ठिकाणी घेतले आणि जवळपास 9 कोटीच्या वर त्या ठिकाणी त्या कामाला मंजुरी मिळवून दिली। आणि उंचाड्याचा पूल माहीत आहे तुम्हाला, उंचाड्याचा पूल आम्ही गेल्या वर्षी नाही 7-8 महिन्यापूर्वी आम्ही उद्घाटन केलं। त्याचे पिलरचं पूर्ण काम झालं आणि या पावसाळ्याच्या आधी आमच्या उंचाडा तालंग नेवरी नेवरवाडीची मंडळी त्यांना किती जरी पाणी पडलं तर त्या ठिकाणी थांबण्याची गरज भासणार नाही, कारण आता येणाऱ्या पावसाळ्याच्या आधी तो पूल तयार होऊन त्या पुलावरून त्या ठिकाणी वाहतूक चालू होईल। ही जमीन रोडसाठी ॲक्वायर झाली। ॲक्वायर झाल्यानंतर माझ्या मते त्या ठिकाणी जास्तीची जमीन जास्ती जमीन म्हणण्याविषयी त्यांची जमीन जास्त ॲक्वायर झाली, तेवढं त्यांना मोबदला मिळाला नाही। त्या संदर्भामध्ये त्यांनी मागही मला निवेदन दिलं होतं। आम्ही मागच्या अधिवेशनात मी हे प्रश्न टाकला होता पण तो योगायोगाने लागला नाही। त्यावेळेस हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार डॉक्टर अंकुश देवसरकर व हिंगोली लोकसभा मतदारसंघातील व हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते, जिल्हा परिषद माजी सदस्य व करमोडी येथील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष, करमोडी येथील माजी सरपंच व गावातील प्रतिष्ठित नागरिक, गावकरी मंडळी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। एएस न्यूज महाराष्ट्रकरिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम।